ब्रो ऐक ना, कुठेतरी 4 दिवसाची ट्रिप प्लॅन कर यार. हा मॉलदीव बाली पण चालेल. इथे खूप कंटाळा आला यार. अरे इथल्या मुली मजाच देत नाहीत यार. थोडं काही केलं की लगेच इश्यू करतात. हा प्लीज प्लीज यार काहीतरी कर पण प्लॅन कर. ए ऐक 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 फोन ठेव फोन ठेव. अरे मस्त टाइमपास मिळाला फोन ठेव. वाव हाय, काय चाललंय तुझं? माझ्याशी बोलतीयस का तू? इथं आजूबाजूला कुठं तुला दिसतंय का कोण? नाही ना? मग तुझ्याशीच बोलत असणार ना? बोला मॅम बोला. आता फोन मध्ये काय करत होता तू? मी ते इट्स नन ऑफ युअर बिझनेस. हा माझाच बिझनेस आहे. माझा फोटो रेकॉर्ड करत होता ना तू? तुझा मला काय गरज पडली तुझं रेकॉर्डिंग करायची? फोन दाखव तुझा. हे जरा जास्तच होत आहे. मी शांतपणे उभा आहे रस्त्यात. येणाऱ्या जाणाऱ्या पोरींचे व्हिडिओ काढत पळून कुठं चाललास तू? माझा व्हिडिओ काढत होतास ना? दाखव फोन. हे बघ माझ्या वाकड्यात जाऊ नकोस. बाजूला हो. नाही जाणार. मी जा म्हटलंय तुला. नाही जाणार. त्रास देतो ती देतो वरून माज धावतो का मला? हो दाखवतो माझ. कारण फोन माझा आहे, मर्जी पण माझी आहे. आणि मी जरी रेकॉर्ड केलं असलं ना व्हिडिओ, ही पब्लिक प्लेस आहे. चालतंय इथे रेकॉर्डिंग केलेलं. ओके. आणि हे बघ माझं डोकं खाणं बंद कर आणि माझ्या डोळ्यासमोरून निघ. गेट लॉस्ट गेट लॉस्ट गेट लॉस्ट गेट लॉस्ट. बायकांची छेड काढणं, त्यांच्या मर्जी विरोधात त्यांचे फोटो व्हिडिओ घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्याने गुन्हा आहे. DNS कलम 296 सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता 3 महिन्याची जेल आणि DNS कलम 79 शाब्दिक अश्लीलता छेडछाड विनयभंग 3 वर्षाची जेल. हात सोड माझा तू. हात सोडू? तुला माहित नाही का हा गुन्हा आहे ते? हा करशील का परत? तू हात सोड माझा. तुमच्यासारख्या लोकांची खरंच कमाल वाटते. अर्धवट का होईना पण अभ्यास करून वरून गुन्हा करतात. याचे काय परिणाम असतात ना तुला दावते मी. हात सोड माझा. हात सोड. काय चाललंय हे? ताई तुम्ही ओळखता का या माणसाला? आता काय केलंयस तू? मी नाही, हीच त्रास देतीये मला. ताई या माणसाने माझं लक्ष नसताना माझा व्हिडिओ काढलाय. काही काय बोलतेस? काय पुरावा आहे तुझ्याकडे? याचा फोन चेक करा ताई तुम्ही. माझ्या फोनला जर तू हात लावलास ना. ताई मी बोललेली की नाही तुम्हाला ह्याने माझा व्हिडिओ काढलाय ते? कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ना? अरे इतका मार खाल्लास तरी तुझ्यात काही फरक पडत नाही का रे? नाही, खरं तर तुझ्यात फरक पडणारही नाही. तू त्या सगळ्याच्या पलीकडे गेलायस. हा व्हिडिओ डिलीट केला. निघ निघ. ताई तुम्ही खरंच ओळखताय ना? हो, दुर्दैवाने धीर येतो माझा. त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते ग. सॉरी. नाही तुम्ही का माफी मागताय? ज्याची चूक असेल तो स्वतःहून माफी मागल. पण तुम्ही एका फटक्यात त्याचा फोन घेऊन व्हिडिओ डिलीट केला. लय भारी वाटलं बघा मला. नाही नाही, मी ऐकत होते तुझं बोलणं मागून. ते मला लय भारी वाटलं. किती छान बोलत होतीस आणि केवढं नॉलेज आहे का तुला. असं खंबीरपणे स्टँड घेणं सोपं नसतं मुलीसाठी.
तुझं नाव काय आहे? गौरी कृष्णा. गौरी कृष्णा. आईचं नाव लावतेस? हो, आईच सगळं विश्व आहे माझ्यासाठी. दोन्ही नावं एकदम पॉवरफुल आहेत बरं का. कायद्याचं केवढं नॉलेज आहे तुला. थँक्यू. पण तुमच्यामुळे समजून विस्तारलं बघा. तू राहतेस कुठे? चल मी घरी सोडते, गप्पा मारूया. नाही नको, मी गावी असते कोल्हापूरला. आमची खानावळ आहे, कृष्णाईची खानावळ. तुम्ही पण चला ना आमच्या खानावळीत. येईन, मी नक्की येईन. आमच्या खानावळीत सगळे छान असे मराठी पदार्थ करतात बघा. आमच्या खानावळीत येऊन आमच्या आईला लय आनंद वाटेल बघा तुम्हाला बघितल्यावर. आवडेल मला तुझ्या आईला भेटायला. येईन मी, नक्की येईन. बघा, कृष्णाईची खानावळ नक्की लक्षात ठेवा. आमच्याकडे शुद्ध शाकाहारी चुलीवरचं जेवण मिळतं बघा. नक्की येईन. बाय. बाय बाय. कृष्णाईची खानावळ.